हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी सगळं रेडी झालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी. सेमी फॉर्मल वेअर. ओवी आज झोपली. ओवीचं काही स्कूलला दांडी घेऊया कारण तिला आला आहे ताप. तिचं अंग थोडं गरम वाटत होतं म्हणून कावेरीला म्हटलं तिला आज आराम करू दे, उद्या पाठवता येईल. आणि निघूया आपण थोड्या वेळातच, 5 ते 10 मिनटांमध्ये निघूया. लवकर गेलं म्हणजे 15-20 मिनटांचा ट्रेनला पण फरक पडतो. 9:57ची ती आपली युज्युअल ट्रेन आपल्याला मिळेल. आणि इथे बघा ब्रेकफास्ट करून घेतो आहे. काल जरा चहा पिऊनच गेलो होतो. आज चहा आणि टोस्ट खाऊया आणि निघूया ऑफिससाठी. तर चला भेटूया रस्त्यामध्ये. हाय गाईज, आता डायरेक्टली आपण भेटतो आहे दुपारी 3:30 वाजता. कारण आज जरा दिवस लोडेड होता. म्हणजे मला एक प्रोडक्शनची डिप्लॉयमेंट करायची होती सकाळी आल्याला, आणि डेली स्टेटस कॉल आणि त्यानंतर पण कामं अलाइंड होती. त्यामुळे काही बोलताच आलं नाही. आणि नंतर लंच टाईमनंतर खाली जाऊन आलो. आता म्हटलं ते काल दाखवलंच आहे आपण, तर त्यात नवीन असं काही नाही आहे. तर म्हटलं चला आता तरी बोलूया. कारण आता मी जस्ट कॅफेटेरियामध्ये उभा होतो. थोडा फ्री टाईम मिळाला, म्हटलं थोडा कॅफेटेरिया इन डिटेल दाखवूया. म्हणजे कॅफेटेरिया बघण्याने काही होणार नाही आहे, पण म्हटलं चल आपल्या आजूबाजूचा प्रिमायसेस शेअर करूया आपल्या मित्रांना. तर हे बघा, आता सगळ्यांचं लंच टाईम वगैरे झालेलं आहे. ही वेळ थोडी आयडल आहे, तर बघून घेऊया आपण. सो जसं की आपण बघितलं की तो स्टुडिओ आणि तो हॉल बघितला आपण काल. इथे बघा रितेश भाऊंचं बिग बॉसचं कटआउट, आणि ही वेंडिंग मशीन आहे. इथून स्नॅक्स आपण घेऊ शकतो. म्हणजे ऑब्व्हियसली चार्जेबल आहे. त्यानंतर हा कॅफेटेरिया. आता सगळ्या चेअर्स वगैरे त्यांनी रॅपअप करून ठेवल्यात मांडून. इथे ओव्हन्स आहेत आपल्याला दुपारचं जेवण टिफिन्स वगैरे गरम करण्यासाठी. व्हेजसाठी वेगळा, नॉनव्हेजसाठी वेगळा. आता काही जण म्हणत असतील की हे आमच्याही ऑफिसमध्ये आहे, यात खासियत काही नाही, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी जस्ट हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि मोठा आहे हे बघा. सो एवढा लार्ज एरिया आहे. आणि तिथे बुफे लागतो. हे वॉटर डिस्पेन्सर. आणि ओवरऑल मस्त आहे. हे बघा ब्लॅक सिलिंग, एसीज वगैरे. मी तिथे बसतो नॉर्मली, ऊन लागतं. ही माझी सीट. इथे बसतो नॉर्मली, म्हणजे थोडं ऊन लागतं, जरा गरम गरम. एक तर मला थंडी जास्त वाटते. हे बघा, तुमचा भाऊ आज असा दिसतोय. जरा आजूबाजूला माणसं पण आहेत ना, म्हणून हळू बोलतोय, समजून घ्या. आणि इथून व्ह्यू बघा. इथून पूर्ण तुम्हाला महालक्ष्मी रेस कोर्सचा वगैरे व्ह्यू मिळेल. ही वेस्टर्न लाईन, ते बघा खालून ट्रेन चालू आहे. आणि तो महालक्ष्मी रेस कोर्स. आणि अजून पुढे बराच तो वर्ली बँड्रा सिलिंग तिथे दिसतोय पुढे. समुद्र, डायरेक्ट अरबी समुद्र इथे. आणि ही मॅरेथॉन NX बिल्डिंग फेमस. ते ओल्ड मुंबई कॅफे म्हणतात त्यांना. तर हे आपला ICC वर्ल्ड कप झाला होता 2011चा. तर सगळ्या देशांच्या टीम्सचे इथे प्लेयर्सने ऑटोग्राफ दिलेले आहेत बॅटवर. बघा, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, बांगलादेश. हे बघा. आणि हे स्टार इंडिया क्रिकेट टीमच्या आपल्या ट्रॉफीज. T20 मास्टर कप 2016 वगैरे, T20च्या सगळ्या ट्रॉफीज इथे ठेवलेल्या आहेत स्टार इंडियातर्फे. कॅप्टन्सचे सिग्नेचर इथे आहेत, ऑटोग्राफ्स. ओव्हरऑल एक मस्त हॅपनिंग आहे, लक्झरियस ऑफिस आहे. आणि हे इथे तर काल आपण आलोच होतो, हे तर माहितीच आहे तुम्हाला. चला एक जस्ट लेफ्ट साईडचा व्ह्यू एकदा नजर मारूया. हे बघा किती लांबपर्यंत. हे बघा घार किती जवळून गेली. किती मोठे मोठे पक्षी आहे, जरा जवळ आल्यावर कळतं एकदम. आणि ती मेट्रोची लाईन आहे, तिथून मधून दिसणार नाही एवढं मला वाटतं. पश्चिम रेल्वे बघा खालून चालली आहे. हे बघा रितेश दादा म्हणतो दार उघडणार नशिबाचा गेम पलटणार. आता आपण आपल्या ऑफिसच्या एंट्रीचं दार उघडूया सध्या, नाहीतर नशिबाचा गेम पलटेल वेगळ्या अर्थाने. तर चला आपल्या ऑफिसचं दार उघडून आतमध्ये जाऊया. अरे यार, पण मी कार्ड आज आतमध्ये विसरलो आहे डेस्कवर.
चला या डोरने कोणाला तर रिक्वेस्ट करूया. चलो गाईस, आता घरी जायची वेळ झाली. इतना पैसा मैं इतना हिच मिलेगा निघतोय आणि डायरेक्टली घरी भेटूया. आता स्टारचा लोगो, स्टार इंडियाचं ऑफिस होतं ना हे, जिओनी ग्रॅब केले. चला ओवीला काहीतरी खायला घेऊन जाऊ. चटरपटर इथं मस्त मिळतं. 10-10 रुपयाला एवढं मोठं पॅकेट मिळतात बघा. हे वाला घेतलं एक, हे आणि हे वाले. पेट्रोल भरून घेतलं, संपलं होतं परंतु तसं काही प्रॉब्लेम नको. वेलकम टू मते फॅमिली. बघू आज कोण उघडते दरवाजा. हां छुछुंदर आहे आज. हे मुछुंदर इकडे बघ, हाय कर सगळ्यांना. हॅलो गाईज असं बोल. जेवली का? मला फटके दे ना. का? चला तर फ्रेश होऊन घेतो आणि जेवायला काहीतरी खास केले ते दाखवतो तुम्हाला. डोळे उजळले. बरं वाटतंय का आता होई? कसलं बरं. मग हाय अजून असं आजारीच आहे का अजून? ताप आलेलं का मध्ये? हां ताप आला होता? ताप होता. तुम्हाला तर माहितीच आहे की होईला ताप आला होता म्हणून आज घरी होती ती. आणि असं ऐकलं की दुपारी परत ताप आला. दुपारी की संध्याकाळी आलेलं? अच्छा ठीक आहे, उद्या येईल जाऊन. थोडा वेळच असते ना स्कूल. कशी पण 9 ते 12 स्कूल असते. लगेच टाईम पण होतो, लंच टाईम वगैरे ते सगळं करता करता येईल जाऊन. उगाच दांडे मारण्यापेक्षा. एक झाड मस्त झालं हे, आणि हे गेलं ते. आणि हे बघा ओवीचं बोरणांचं केलं ते. कधी आज गेलेली गार्डनमध्ये? काय केलं? कोणतं झाड नेलेलं लावायला? घरातलं नेलेलं? आपल्या घरातलं नेलं असशील लावायला आजीबरोबर. तू पण लावलं का मातीत? मजा आली का? वृक्षारोपण केलं का मग? अच्छा. परत एकदा नमस्कार सगळ्यांना. आणि मगाशी म्हणालो की जेवायला काहीतरी स्पेशल मेन्यू केला आणि दाखवतो जेवायच्या आधी. पण जेवणात तो पदार्थ आला, गरम गरम वडापाव केलेले होते कावेरीने आज जेवणामध्ये. तर तो पदार्थ आला आणि खाता खाता विसरूनच गेलो की थोडंफार दाखवूया ब्लॉगमध्ये. तर काही हरकत नाही. जेवल्यानंतर ओवीबरोबर गेम वगैरे खेळलो थोडाफार. की पाठीवर लिहायचं कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स, नंबर्स आणि समोरच्या माणसांनी ओळखायचं. तर बऱ्यापैकी आम्ही दोघे जिंकलेलो आहोत ना. आणि उद्या आपण काहीतरी आहे ना एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर चर्चा करूया ऑफिसमध्ये. मला फ्री टाईम मिळाला की काहीतरी एक नॉलेजेबल गोष्ट असेल, करिअर रिलेटेड, एक इन्फॉर्मेशन रिलेटेड. तर नक्की बघा. मी मुद्दाम आता सस्पेन्समध्ये ठेवतो. काहीतरी असेल इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलूया आपण उद्या. तर असेच येणारे नवनवीन ब्लॉग्स पण बघत राहा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा सगळ्या मित्रांना. काहीतरी प्लस नक्की होईल. चर्चा करूया, डिस्कशन करूया, मजा वाटेल. तर आता झोपतो आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय. तर आजच्या काहीतरी 2-3 लाईनी आपण गुणगुणूया झोपायच्या आधी. आणि एक असं म्हणतात की कवी जो असतो त्याला सगळंच दिसतं. म्हणजे जे सूर्य बघा, रवी जो वरती असतो, ज्याला सगळी पृथ्वी दिसते पण त्याला काही गोष्टी दिसू शकत नाही ज्या कवीला दिसतात. तर त्यावर आपण एक 2-3 लाईनी बोलूया. सलील संदीपच्या गाण्यातला. दिसे जे कवीला न दिसते रवीला,
सांगून गेले कुणी जे शहाणे. आता पुढे ऐका तुम्ही लक्षपूर्वक की एक मुलगा आहे, एक मुलगी आहे समजा, किंवा प्रियकर प्रेयसी आहे आणि प्रेयसीला दुसऱ्यासोबत जाऊन लग्न करावं लागतं काही अटींमुळे, मजबुरीमुळे, काही सिच्युएशनमुळे. आणि त्याला तर असं वाटत असतं की आपलं हिच्यावर लग्न व्हावं, पण काही सिच्युएशन्समुळे की त्याला त्याच्या आयुष्यात दिसत नाही. अशा अर्थाचं ते आहे की दिसे जे कवीला न दिसते रवीला, सांगून गेले कुणी जे शहाणे. मला तू न दिसशी, त्याला ती त्याच्या आयुष्यात दिसत नाही आहे. मला तू न दिसशी परंतु तयांच्या, नशिबी कसे सांग तुझला पहाणे. असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रांतले नीर व्हावे. असे वाटते की तुझ्या पास यावे. तर बाय बाय.